हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 232. एवढ्याला एवढेच. खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. अफलातून नगरीमध्ये एक गरीब माणूस राहत होता. परिस्थिती खूप हलाखीची होती. जे काही थोडेफार काम मिळेल ते प्रामाणिकपणे करून तो कसाबसा आपला संसार चालवत होता. त्यातच भर म्हणून अफलातून नगरीत दुष्काळ पडला. लोकांना खायला अन्न, प्यायला पाणी मिळेनासे झाले. या बिचाऱ्या मनुष्याची बायका मुले उपासमारीने मृत झाली. अनेकांनी शेजारच्या राज्याचा आश्रय घेतला. हा मनुष्य अफलातून नगरीतच बायका मुलांची आठवण काढत राहत होता. दिवसभर काही काम करावे तेव्हा एखादी भाकरी मिळायची. तो नदीवरून किंचित जे काही पाणी मिळेल ते एका वाडग्यात आणून ती भाकरी एखाद्या झाडाखाली बसून पाण्याबरोबर खात असे. एकदा तो असाच नेहमीप्रमाणे नदीवर जाऊन वाडग्यात पाणी भरून आणून झाडाखाली बसून भाकरी खाण्याच्या तयारीत होता. इतक्यात त्याचे लक्ष तेथे असलेल्या एका गायीकडे गेले. ती गाय एक रिकामे डबके चाटत होती. डबक्यात पाणी नव्हते. गायीला खूपच तहान लागली होती. या गरीब माणसाला त्या गायीची दया आली. त्याने आपल्या वाडग्यातील पाणी त्या गायीला पाजले आणि आपल्यातील अर्धी भाकरीही गायीला मोठ्या प्रेमाने खायला दिली. या माणसाचा पुढील जन्म एका राजाच्या पोटी झाला. युवराज बालवयात असतानाच त्यांची एक दिवस आपल्या गतजन्माची स्मृती जागृत झाली. त्यांना आपले पूर्वायुष्य अगदी स्पष्ट आठवले. आपल्या पूर्वपुण्याईमुळे आपल्याला ईश्वराकडून हे बक्षीस मिळाले आहे ह्याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे युवराजांनी नित्यनियमित दानधर्म करायला सुरुवात केली. दान देऊन झाले की युवराज दान घेणाऱ्याला न चुकता एक प्रश्न विचारत असत. तेवढ्याला एवढे, मग एवढ्याला किती? दान घेणाऱ्यांना हा प्रश्न समजत नसे. त्यामुळे त्यांना कोणीही उत्तर देत नसे. एक दिवस युवराज जेथे दान देत असत तेथे एक गाय चरत चरत आली. युवराजांना काय वाटले कोणास ठाऊक. त्यांनी त्या गायीची पूजा केली आणि तिला सुग्रास असा गोग्रास भरवला. ती गाय घास खात असताना युवराजांच्या मनात तो त्यांचा लाडका प्रश्न आला. तेवढ्याला एवढे, मग एवढ्याला किती? परंतु गायीला तो प्रश्न विचारण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे युवराज गप्प राहिले. परंतु अचानक त्या गायीच्या मुखातून मानववाणी उद्रुत झाली. एवढ्याला एवढेच. त्यावेळी ते पाणी आणि ती भाकरी स्वकष्टार्जित होती. रयतेच्या धनापेक्षा स्वकष्ट करून दान कर. एवढे बोलून गाय अदृश्य झाली. कथामृत 233. गुरु आज्ञा. बाळू पहिल्यापासूनच धार्मिक वृत्तीचा होता. लहानपणापासून देवपूजा केल्याशिवाय तो अन्नाला तोंड लावत नसे. दररोज यथास्थित मनोभावे पूजा जपजाप्य करून मगच तो इतर कामे करायचा. यात लग्न करण्याचे राहून गेले. बाळू आजन्म ब्रह्मचारी राहिला. एकदा त्याच्या मनात तीर्थयात्रा करावी असे आले. सडाफटीक मनुष्य होता. लगेचच तो यात्रेला निघाला. तो भारत भ्रमण करत तीर्थयात्रा करत हिंडत होता. भिक्षा मागावी, शिधा मागावा, त्याचा स्वयंपाक करावा, कोणी शिजवलेले अन्न दिले तर ते खावे, देवळे पाहात दर्शन घेत हिंडावे असा कार्यक्रम चालला होता. बाळू मजेत होता. एका तीर्थक्षेत्री त्याची 2 साधूंशी भेट झाली. तेही तीर्थयात्रा करत भारतभर हिंडत होते. त्यांनी एकत्र हिंडण्याचा विचार केला आणि ते एकत्र हिंडू लागले. पहिल्याच दिवशी सायंकाळचे सुमारास ते एका गावात पोचले. त्यांचा मुक्काम त्या गावच्या धर्मशाळेत होता. सायंकाळची वेळ होती. पहिला साधू म्हणाला
की त्याला ध्यानाला बसायचे आहे. दुसरा म्हणाला की त्याला जप करायचा आहे. बाळू रिकामा होता. तेव्हा त्याने गावात काही शिधा मिळतो का ते पाहावे असे ठरले. त्याप्रमाणे बाळू गावात गेला. त्याला 6-7 भाकऱ्या होतील एवढे पीठ मिळाले. 4 कांदे मिळाले. बाळू परत आला तेव्हा ते साधू म्हणाले की सूर्यास्त झाला की ते अन्न खात नाहीत, तेव्हा आता दुसऱ्या दिवशी पुढील गावाला गेल्यावर भाकऱ्या करून खाऊ. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजायचे सुमारास ते पुढील गावाला पोचले. तेथील देवळात त्यांनी देवदर्शन घेतले. तेथे खिचडी आणि लोणचे असा प्रसाद देणे चालू होते. परंतु हे तिघे तेथे पोचेपर्यंत प्रसाद संपत आला. तेथे त्यांना अगदी थोडी खिचडी मिळाली. ती खाऊन ते देवळातील भजनात तल्लीन झाले. सायंकाळी भजन संपले. बाळू म्हणाला, चला आपण भाकऱ्या करूया. कांदे भाजून त्याच्याशी त्या भाकऱ्या खाऊया. परंतु भाकऱ्या कोणी कराव्या यावर एकमत होईना. पहिला साधू साक्षात्कारी होता. दुसरा महाभक्त होता. बाळू म्हणाला त्याने शिधा मागून आणला होता, तेव्हा भाकऱ्या इतरांनी कराव्या. शेवटी असे ठरले की रात्री ज्याला सर्वात निकृष्ट स्वप्न पडेल त्याने भाकऱ्या कराव्या. असे ठरवून ते झोपी गेले. सकाळी अंधिके उरकल्यावर पहिला साधू म्हणाला की त्याला स्वप्नात प्रत्यक्ष परमात्म्याचे दर्शन झाले. दुसरा म्हणाला की स्वप्नात त्याच्या डोक्यावर प्रत्यक्ष स्वामी ब्रह्म महाराजांनी हात ठेवला. बाळू म्हणाला की माझ्या स्वप्नात माझे गुरु आले आणि मला म्हणाले, चल उठ, ते पीठ घे, कांदे घे, तिकडचे लांब झाडाखाली 3 दगड मांड, भाकऱ्या कर, कांदे भाज आणि हे सर्व खा. गुरु आज्ञा मला मोडवली नाही. हरि ओम.